विद्येचं माहेरघर आयटी हब हळूहळू मेट्रो सिटी म्हणून विकसित होणाऱ्या पुणे शहराला आता आणखी एक नवी ओळख मिळण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं गेलंय। ती ओळख म्हणजे लेक सिटी म्हणून पुण्याला विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प पुणे महानगरपालिकेच्या 2026-27च्या अर्थसंकल्पातून समोर आलाय आणि यामागे फक्त सौंदर्यीकरण नाही तर संपूर्ण शहराचं पर्यावरण बदलण्याचा मोठा प्लॅन आहे। चला तर मग सगळ्यांसाठीच लाभदायक असणाऱ्या या विषयावर आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे शहरात गेल्या काही वर्षात वायू प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। एकीकाळी स्वच्छ हवेसाठी ओळखलं जाणारं पुणे आता प्रदूषणाच्या बाबतीत देशातील मोठ्या शहरांच्या यादीमध्ये वेगाने पुढे येताना दिसतंय। ताज्या आकडेवारीनुसार पुण्याचा एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच AQI अनेक वेळा 150 ते 200 या दरम्यान नोंदवला जात असून ही पातळी पुअर ते अनहेल्दी या श्रेणीमध्ये मोडते। विशेष म्हणजे हवेमध्ये असलेल्या सूक्ष्म धुळीच्या कणांचं म्हणजेच PM2.5 चं प्रमाण हे 50 ते 127 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकं नोंदवलं गेलंय, जे जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा अनेक पटीने जास्त आहे। 2020 साली पुण्याचा AQI सुमारे 60च्या आसपास होता, मात्र अल्पावधीतच त्यात मोठी वाढ झाल्याचं चित्र समोर आहे। पुण्याची ही स्थिती देशातील इतर शहरांशी तुलना केली तर अधिकच स्पष्टपणे लक्षात येते। म्हणजे राजधानी दिल्लीमध्ये AQI अनेकदा 200 ते 220च्या पुढे जातो, त्यामुळे तिथली जी परिस्थिती आहे ती सर्वाधिक प्रदूषित शहर अशी देखील नोंदवली गेली आहे। म्हणजे दिल्ली हे सर्वात जास्त प्रदूषण असणारं शहर हे अनेकदा आपण ऐकलंच असेल। त्यानंतर मुंबईमध्ये हे वातावरण जे आहे वायू प्रदूषण ते साधारण 200च्या आसपास नोंदवलं जात असून ती सुद्धा पूर श्रेणीमध्ये मोडते आणि पुणे आणि मुंबई यांची प्रदूषणाची पातळी ही जवळपास सारखीच असल्याचं सुद्धा दिसून आलंय। परिणामी वाढत्या प्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून विशेषतः सकाळच्या वेळेमध्ये प्रदूषणाचा स्तर अधिक असतो आणि त्यामुळे डॉक्टरांकडून नागरिकांना बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला सुद्धा अनेकदा देण्यात येतोय। तज्ञांच्या मते शहरातील वाढती वाहन संख्या, मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामं, रस्त्यावरील धूळ आणि औद्योगिक घटक हे प्रदूषण वाढवण्यामागचं मुख्य कारण आहे। एकंदरीत पाहता पुणे शहराची हवा मध्यम या श्रेणीतून थेट खराब या स्तराकडे आता झपाट्याने घसरताना दिसतेय। त्यामुळेच यावर आता कायमस्वरूपी तोडगा म्हणून पुणेकरांसाठी दिलासादायक निर्णय हा घेण्यात आलाय। पुणे महानगरपालिकेतर्फे हा निर्णय घेतला जात असून आता पुण्यात हवा स्वच्छ करण्यासाठी देशातील पहिली अत्याधुनिक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा ही उभारली जाणार आहे। विशेष म्हणजे ही यंत्रणा सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभी करणार असून शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने मोजली जाणार आहे आणि ज्या क्षणी प्रदूषण वाढेल त्याच वेळी तातडीने उपाययोजना सुद्धा करण्याची यंत्रणा कार्यरत होणार आहे। त्यामुळे दमा, ॲलर्जी आणि श्वसनाच्या आजारांपासून पुणेकरांना मोठा दिलासा मिळण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे। पण हा विषय इथे संपत नाहीये, तर पुण्याला लेक सिटी बनवण्याचा मोठा संकल्प सुद्धा या बजेटमध्ये मांडण्यात आलाय, ज्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये पाषाण, मॉडेल कॉलनी आणि जांभूळवाडी येथील तलावांचं सुशोभीकरण केलं जाणार आहे। तर या तलावांच्या परिसरामध्ये हिरवळ वाढवून जैवविविधता जपून आणि नागरिकांसाठी सुंदर सार्वजनिक जागा तयार करून संपूर्ण वातावरणच बदलण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे। याचबरोबर पुढच्या टप्प्यामध्ये कात्रज, धायरी, लोहगाव आणि मांगडेवाडी या भागांमध्ये सुद्धा असेच काही प्रकल्प राबवले जाणार असल्याचं म्हटलं गेलंय। यासोबतच नागरिकांचा सहभाग सुद्धा यामध्ये वाढवण्यासाठी विशेष भर दिला जाणार आहे। म्हणजे नदी संवर्धन महोत्सव असो, जनजागृती मोहिमा असतील किंवा मग प्रशिक्षण शिबिरं, अशा विविध उपक्रमांद्वारे लोकांना या मोहिमेमध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे। कारण पर्यावरण वाचवायचं असेल तर दरवेळी फक्त प्रशासनावर टीका करून सरकारनं हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे असं म्हणून चालणार नाही, तर प्रत्येक नागरिकाची सुद्धा पर्यावरणाप्रती आणि निसर्गाप्रती तितकीच जबाबदारी आणि कर्तव्य आहे। त्यामुळे अशासाठी नागरिकांची साथ सुद्धा तितकीच महत्त्वाची असेल। पुण्यातील टेकड्यांचं संरक्षण सुद्धा हा देखील या योजनेचा महत्त्वाचा भाग आहे। राज्य वन विभागाच्या मदतीने संयुक्त वन व्यवस्थापन प्रकल्प राबवला जाणार असून टेकड्यांवर वृक्ष लागवड, पाणीसाठा, सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षक भिंत उभारण्याचं काम सुद्धा केलं जाणार आहे। यामुळे शहरातील नैसर्गिक समतोल राखण्यासाठी सुद्धा मोठी मदत होणार असल्याचं म्हटलं गेलंय। याचबरोबर एक मोठं लक्ष सुद्धा यामध्ये ठरवण्यात आलंय, ते म्हणजे एका वर्षामध्ये तब्बल 50 लाख झाडं लावण्याचं। इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झाल्यास पुण्यातील तापमान कमी होण्यास, ऑक्सिजन वाढवण्यास आणि हीट आयलँड इफेक्ट कमी होण्यासाठी सुद्धा मोठी मदत होणार
होणार आहे। सोप्या शब्दात हे सुद्धा समजून घेऊया की हीट आयलँड इफेक्ट म्हणजे नेमकं काय। तर शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती असतात, रस्त्यांसाठी डांबर कॉन्क्रीटचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्यामुळे हे सगळे घटक सूर्याची उष्णता हे दिवसभर मोठ्या प्रमाणात शोषून घेतात आणि रात्री हळूहळू सोडतात। त्यामुळे शहर हे थंड न होता सतत गरमच राहतं आणि यालाच हीट आयलँड इफेक्ट असं म्हटलं जातं। इतकंच नाही तर गावाच्या तुलनेमध्ये शहरी भागामध्ये झाडांची संख्या सुद्धा कमी आहे, त्यामुळे तापमानामध्ये अधिकच वाढ होते आणि या सगळ्या संकल्पनेतून वृक्ष लागवड सुद्धा मोठ्या संख्येने करण्याचं नियोजन हे करण्यात आलंय। याचबरोबर पाण्याच्या समस्येवर सुद्धा या बजेटमध्ये ठोस उपाय सुचवले गेलेत, जसं की शहरी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत वेताळ टेकडी, वारजे, हडपसर, धानोरी, गंगाधाम अशा भागांमध्ये पावसाचं पाणी साठवणं आणि भूजल पातळी वाढवल्यावर भर दिलं जाणार आहे। यामुळे भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न सुद्धा हा काही प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच पाहिलं तर हे सगळे प्रकल्प हे फक्त प्रकल्प नाहीये, तर पुण्याचं रूप पालटण्याचा एक मोठा प्रयत्न आहे। म्हणजे स्वच्छ हवा, भरपूर हिरवळ, थंड आणि आनंददायी वातावरण आणि पाण्याची शाश्वत व्यवस्था या सगळ्याचा थेट परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर आणि जीवनमानावर नक्कीच होणार आहे। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की हे सगळे प्लॅन प्रत्यक्षात कितपत आणि किती वेगाने उतरतात। कारण जर हे सगळं यशस्वी झालं तर पुणे खरंच लेक सिटी म्हणून देशामध्ये वेगळी ओळख निर्माण करू शकतं आणि पुणेकरांसाठी एक अधिक सुखद, निरोगी आणि सुंदर शहर बनू शकतं। त्यामुळे तुम्हाला ही संकल्पना कशी वाटते आणि यामुळे पुणेकरांना चांगलं वातावरण नक्की मिळेल का? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।